हॅलो फ्रेंड्स, विदर्भातून डेली लाईफ विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. सकाळचे 6:30 किंवा पावणे 7 वगैरे वाजलेले आहे. पण तुम्ही आत्ताच बघितलं की पाऊस खूप सुरू आहे आणि नवरात्र पण सुरू झालेलं आहे आणि पाऊस इतका आहे की खूप त्याच्यामुळे माझ्याकडचे झाडं बघा किती खराब झालेले आहे. सकाळी लवकर लवकर पूजा वगैरे सर्व आटपून घेतलं आणि नवरात्र आहे नाही माझ्याकडे, पण तरी मी नवरात्रीच्या पूर्ण आरत्या म्हणते आणि परत अखंड दिवा ठेवते. तर छान वाटते, एक मनाला प्रसन्न वाटते म्हणून मी हे करते. आणि फावला वेळ मला मिळाला की दिवाळीची पण तयारी म्हणजे हातोहात माझी दिवाळीची पण तयारी सुरू आहे. तर मी यावेळेस हे माझ्याकडे जुन्या सीडी होत्या. तर आता त्या सीडी फेकण्यापेक्षा मग मला एक म्हटलं की आता त्याला थोडंसं काहीतरी करावं म्हणून मी त्या सीडी करायला घेतल्या. तर त्याच्यासाठी आपल्याला हे काच लागेल थोडं, आणि हे थोडं सामान माझ्याकडे घरीच होतं. असं म्हणजे काही काही आधी करत होती त्याच्यातलं मी थोडं होतं, तर तेच वापरून मी त्या म्हणजे सीड्या तयार केल्या. तर त्याच्यावर मी आता काय केलं ना, माझ्याकडे कलर पण होते जुने. आता खूप दिवसांनी कलर बघितले तर ते वाळलेले होते. तर मग आता काही काही कलर चांगले होते, तर मला हा ब्ल्यू कलर छान दिसला. तर मी याच्यावर आधी सुरुवातीला हा ब्ल्यू कलर पूर्ण सीडीला लावून घेतला. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण सीडीला, याच्यात पाणी वगैरे काहीच मिसळायचं नाही आणि असा पूर्ण सीडीला लावून घेतला. आणि वाळल्यानंतर 15-20 मिनटं लागतात त्याला वाळायला. मग त्याच्यानंतर मी हे असे काच त्याच्यावर लावले. आणि आपल्याला याच्यावर कॅन्डल पण लावू शकतो किंवा हे रांगोळीमध्ये पण असं छान दिसते. आणि याच्यावर तुम्ही फ्लावर ची वगैरे म्हणजे पाकळ्या वगैरे छान साईडला अरेंजमेंट पाकळ्यांची केली तरी खूप सुंदर दिसते. आणि मला हे खूप आवडतं असं करायला. त्याच्यामुळे मी काही काही असं वेगवेगळं करत राहते. तर माझ्याकडे दुपारी थोडा वेळ होता, तर त्या वेळामध्ये मी हे म्हणजे सीडी छान डेकोरेटिव्ह केल्या. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.